श्रोते हो नमस्कार. मागच्या वेळी आपण अध्याय 5वा भाग 1 ऐकला. आता आज भाग 2 पाहूयात. मागच्या भागात आपण ऐकले की नृसिंह सरस्वती महाराज खुणेनेच मातेला असे सुचवतात की मौजीबंधन झाल्यानंतर ते बोलायला लागतील. आता बघू उर्वरित कथा. मौजीबंधनास योग्य असे ते बाळाचे 7वे वर्ष चालू होते तेव्हा लागलीच दुसऱ्या दिवशी माधवने ग्रामज्योतिषाकडून मौजीबंधनाचा शुभमुहूर्त काढून आणला व व्रतबंधनाच्या तयारीस लागला. ग्रामस्थांना त्याचप्रमाणे आपल्या सर्व नातेवाईकांना समारंभास उपस्थित राहून बटूस शुभाशीर्वाद देण्याची आवर्जून विनंती केली. प्रशस्त मांडव घातला गेला. मांडवात मधोमध सर्व संस्कार विधींसाठी बोहला बांधण्यात आला. नेत्रदीपक सजावट केली. निमंत्रित नातेवाईक येऊन मुक्काम करते झाले. आता मुहूर्ताचा दिवस किती दूर आहे हे पाहण्यासाठी केवळ 2च बोटे पुरत होती. माता पित्यास जाणारा प्रत्येक क्षण युगायुगाचा वाटत होता. त्यांच्या उत्कंठतेने परमोच्च टोक गाठले होते. चाललेल्या थाटमाट पाहून मुक्या मुलाच्या व्रतबंधनासाठी माधव अफाट खर्च करणार आहे याची जाणीव गावातल्या ब्राह्मणांना होऊ लागली. त्यांची यावर टीकाटिप्पणीही सुरू झाली. ते म्हणू लागले, मुका मुलगा गायत्री मंत्राचा उच्चार कसा करणार? व्रतबंधाच्या या खटाटोपातून काय साध्य होणार? हेच पैसे शिल्लक ठेवले तर या आईबापाच्या पश्चात त्या मुक्याला दारोदार भीक मागावी लागणार नाही, असे काही म्हणू लागले. तर काही जण असे म्हणायला लागले की होऊ घातलेल्या मुलाची मुंज या नाटकात आईबापाच्या श्रीमंतीचे, दागदागिन्यांचे, भपकेबाज कपड्यांचे प्रदर्शन नक्कीच होईल. याशिवाय आपणास दक्षिणा, भेटवस्तू, पक्वान्नाचे भोजन मिळणारच. मग त्या बटूचे, त्याच्या मातापित्याचे काय व्हायचे ते होईना का? आपल्याला काय करायचे? हा काही जणांचा दृष्टिकोन होता. अंबा माधव यांच्या कानीही टीका आली, पण ते मुळीच क्षुब्ध व विचलित झाले नाहीत. पुत्ररूपाने घरात वावरणाऱ्या देवावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. घरातले नोकर चाकर, माधवचे नातेवाईक व सोबती, आंबेचे नातेवाईक व मैत्रिणी या सर्वांनी कंबरा कसल्या, पदर खोचले. सर्वजण कामात दंग होते. तो दिवस कसा व केव्हा संपला हे कोणाला कळलेच नाही. सर्व आवरता आवरता मध्यरात्र उलटून गेली. पहाटे लवकर उठणे जरूर होते. 2-3 तास जी काही झोप घेता येईल ती घ्यावी म्हणून सर्व उठले. पुरुष मांडवातील बैठकींवरच आडवे झाले, तर स्त्रियांनी घराच्या ओटीचा आश्रय घेतला. सर्वजण जरी निद्राधीन झाले तरी अंबा माधव यांना काही झोप येत नव्हती. पहाट होण्याची ती जोडी चातकासारखी वाट पाहत होती. होता होता पहाट झाली व तो परम भाग्याचा दिवस उजाडला. अंबा माधव उठून न्हाणीघराकडे गेले. जाता जाता त्यांनी सनई चौघडेवाल्यांना उठवले. काही जुने नोकर उठले होते, ते इतरांना उठवू लागले. हळूहळू मुखमार्जन, स्नान वगैरेसाठी न्हाणीघराच्या आसपास पाहुणे नोकर जमू लागले. सनईच्या मंगलसुरांनी वातावरणाचा ताबा घेतला. न्हाणी शेजारील चुलाण्यावर पाण्याचे हंडे चढू लागले. एव्हाना सर्व घर जागे झाले. सर्व मांडव जागा झाला. घराची मांडवाची झाडलोट आटोपली. दुधाचे टोप चुलाण्यावर चढू लागले. ज्यांच्यावर कामाची जबाबदारी सोपवली होती ते सर्व कामास लागले. सर्व स्त्री पुरुषांच्या मुलाबाळांच्या अंघोळी उरकल्या. बैठकीच्या खोलीत लाडू, चिवडा, चकली, करंजी, बर्फी, अनारसे असे विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे थाळ्यांवर थाळे येऊ लागले. एक एक करता सर्वच पाहुण्यांची हजेरी तेथे लागली. फराळाचा यथेच्छ समाचार घेतला जात असतानाच बदाम, केशर, वेलचीयुक्त स्वादिष्ट दुधाचे पेलेही तेथे प्रवेशते झाले व आग्रहाखाली ते रिचवलेही जाऊ लागले. सर्वत्र आनंदाची, उत्साहाची लाट पसरली. बटू नरहरी तर आजच्या दिवसाची उत्सव मूर्ती. लोभस, गोजीरवाण्या, सतेज चेहऱ्याचा, नाकी डोळी श्रीकृष्णासारखा दिसणारा पण गोरी कांती लाभलेला तो नरहरी उत्तम पोशाखाने सजून अहेतुकपणे सर्वत्र फिरत होता. जो तो त्यास जवळ घेऊन त्याचे कौतुक करत होता व त्याच्या जन्मजात मुकत्वाची आठवण होताच अंतरी कष्टी होत होता. आता मौजीबंधनाच्या शास्त्रोक्त विधी सुरुवात झाली. निमंत्रितांच्या उपस्थितीने मांडव खच्चून भरला होता. आईवडिलांची व इतर सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली.
आईवडिलांना बाळाचे अमृतमय बोल ऐकण्याची उत्सुकता होती. इतर जणांपैकी काहींना मुक्या बटूस मंत्रोपदेश दिल्यावर व सुमंत्रित यज्ञोपवीताच्या धारणेनंतर काही चमत्कार घडतोय का हे पाहण्याची उत्सुकता होती. काहींना माधव आंबेची सर्वांसमक्ष फटफजिती होणार याची खात्री वाटत होती व ती तशी व्हावी अशी त्यांची इच्छा होती. पुरोहितांनी माधव व अंबा बटूस देवघरात बोलावून घेतले. तेथे गणेश पूजन करून देवप्रतिष्ठा करण्यात आली. नंतर माधव, अंबा व बटू ही त्रयी बाहेर मांडवात बोहल्यावर येऊन बसली. पुरोहितांनी आता वेळ न दवडता मौजीबंधनाशी संबंधित असे शास्त्रानुसार करायचे सर्व संस्कार क्रमशः आटोपण्यास सुरुवात केली. हे सर्व विधी आटोपता आटोपता चौलकर्म करवून मेखला, अजिन व यज्ञोपवीत धारण केलेल्या व दंड घेतलेल्या त्या बटूला मंत्रोपदेश देण्याची वेळ आली. बटू मंत्रोपदेश घेण्यासाठी पित्यापाशी आला. पूर्ण विश्वासाने व उत्कंठतेने गायत्री मंत्राचा उपदेश करण्यास माधव सरसावला. त्याला मनोमन वाटत होते की आपल्या बाळाचे म्हणजे देवाचे शब्द आता आपल्या कानास धन्य करणार. आंबेने आपले नेत्र मिटून घेतले होते व आपले सर्व प्राण कानात एकवटले होते. लहानसा आवाज जरी बटूच्या मुखातून निघाला तरी तो ऐकू यावा यास्तव सर्वजण कान टवकारून उत्सुकतेपोटी शांत झाले होते. मुलाबाळांनाही दटावून शांत करण्यात आले होते. तो क्षण आला. पित्याने बटूचे व आपले मस्तक उपरण्याखाली झाकून घेतले. त्याच्या कानात मंत्रोपदेश सांगून त्यास पुनरुच्चार करण्यास सांगितले व मोठ्या अपेक्षेने उपरणे दूर केले. बटू फक्त हसला. शब्दोच्चार कंठावाटे बाहेर न येऊ देता मनातल्या मनात तो काहीतरी म्हणतो आहे असे त्याच्या ओठांच्या हालचालींवरून दिसत होते. प्रत्यक्षात तो बदला काहीच नाही. पित्याचा चेहरा निराशेने उतरला. पण क्षणभरातच बटूने पित्याचा हात आपल्या हातात धरून दाबला व ओठ दाताखाली दाबून आपल्या उजव्या डोळ्याची उघडझाप करून दाखवली. माधव याचा अर्थ उमगला व समजला की श्रद्धेबरोबर सबुरी हवी. माधवने आंबेकडे पाहिले. तिचाही चेहरा निराशेने काळवंडला होता. तिला शांत राहण्यास त्याने सुचवले. ज्याच्या त्याच्या स्वभाव प्रवृत्तीनुसार उपस्थितांपैकी काहींना आपली निराशा लपवता आली नाही तर काहींना आपला छद्मी आनंद लपवता आला नाही. उत्सुकतेपोटी निर्माण झालेली शांतता आता विराम पावली. घडलेल्या प्रसंगावर हलक्या आवाजात गटागटातून विविध प्रकारचे भाष्य चालू झाले. माधव, अंबा यांनी तिकडे दुर्लक्ष केले. पुरोहित व्रतबंधाशी संबंधित होमादी पुढील विधी उरकत होते. आता बटूला मातेने भिक्षा देण्याची वेळ आली. तेजस्वी चेहऱ्याचा तो बटू संन्याशी काखेला झोळी अडकवून एका हातात छोटासा कमंडलू घेऊन तर दुसऱ्या हातात ध्वजायुक्त पळसाचा दंड धरून भिक्षेसाठी मातेसमोर उभा राहिला. मुकाच असल्यामुळे काही न बोलता त्याने मातेसमोर काखेची झोळी उघडून धरली. एखाद्या ज्ञानसंपन्न तेजपुंज अशा ज्येष्ठ संन्याशाची ती बालमूर्तीच आपल्यासमोर उभी आहे असे मातेस वाटले. प्रेमाबरोबरच अत्यादराने आशीर्वादांसह भिक्षेची पहिली मूठ मातेने नरहरीच्या झोळीत रिकामी केली. ही पहिली भिक्षा झोळीत पडताच अलौकिक चमत्कार घडला. तो मुका म्हणून सर्वज्ञात असलेला बटू अस्खलितपणे शुद्धोच्चारपूर्वक ऋग्वेदाच्या ऋचा वदता झाला. बटूचा हा अनपेक्षित स्पष्ट आवाज ऐकताच जवळजवळ सर्वच अवाक झाले होते. जे दूर होते ते सर्व त्याचे पुढील शब्द ऐकण्यासाठी बोहल्यापाशी धावले. काही क्षणातच या चमत्काराची माहिती सर्व मांडवभर झाली व जो तो बोहल्याजवळ पोहोचण्यास धडपडू लागला. मातेकडून दुसरी भिक्षा मिळताच वर्षानुवर्षे सातत्याने वेदपठण करत असलेल्या एखाद्या पंडितालाही लाजवेल अशा थाटात नरहरी यजुर्वेदाचे मंत्र उच्चारता झाला व तिसरी भिक्षा झोळीत पडताच तो तालामात्रांसह सुमधुर कंठाने सामगान करू लागला. मातापित्याचा तो संस्मरणीय असा परमोच्च भाग्याचा आनंदाचा क्षण ठरला. त्यांनी मनोमन शंभू महादेवाला कृतज्ञतापूर्वक नमस्कार केला. मातेने नरहरीला मिठीत घेतले, हृदयाशी कवटाळले. आपला आनंद मनात न मावून आपल्या नेत्रांवाटे बाहेर ओसंडून विश्वभर पसरत आहे असे तिला भासले.
तिने आपल्याभोवती सर्वत्र नजर फिरवताना मांडवात असलेली प्रत्येक व्यक्ती आनंदाने धुंद झालेली तिला दिसू लागली. बटू नरहरी हा जरी अंबा माधव यांचा पुत्र असला तरी प्रत्यक्षात ईश्वराचा अवतार आहे असे त्या सगळ्यांना वाटू लागले. सर्वांनी त्याचा उत्स्फूर्तपणे जय जयकार केला. एव्हाना हे वृत्त वायुवेगाने गावभर पसरलेले व सर्व गाव तेथे लोटला. मुका म्हणून त्याची या क्षणापर्यंत हेटाळणी केली याचा पश्चाताप पाहून ते सर्व ग्रामस्थ क्षमा याचते झाले. आपली वये, आपली बुद्धी याचा अभिमान बाजूस ठेवून आबाल वृद्ध स्त्री पुरुषांनी नरहरीच्या चरणी वंदन केले. त्याच्या मात्या पित्याबरोबर आपणही धन्य झालो असे त्या सगळ्यांना वाटू लागले. आपल्याजवळ अकस्मात असलेली गर्दी कमी झाली हे जाणवताच नरहरी मातेस उद्देशून म्हणाला, आई, धर्मशास्त्रानुसार ब्राह्मणाने मौजीबंधनानंतर विद्याभ्यासासाठी काशीस वा तत्सम तीर्थक्षेत्री जाऊन गुरुच्या आश्रमात वास्तव्य केले पाहिजे. तेथे विद्याभ्यासाबरोबरच गुरुसेवा करून भिक्षा याचनाद्वारे आपला उदरनिर्वाह केला पाहिजे. या आचारधर्माचे तंतोतंत पालन करण्याचा माझा विचार आहे. तू भिक्षा मागण्याचा उपदेश देऊन भिक्षा दिली आहेस, तेव्हा आता मला काशीस जाण्यास अनुज्ञा दे. तू केलेल्या उपदेशाप्रमाणे माझे वागणे कर्तव्य आहे. असे म्हणून त्याने मातापित्यास वंदन केले. मुलाचे हे शब्द ऐकून माधव तर गोंधळलाच. आंबेच्या डोळ्यासमोर काळोखी येऊन तिची शुद्धच हरपते आहे असे तिला वाटले. क्षणभरातच तेथील या आनंदी वातावरणावर दुःखाची काळजीची पळछाया पसरली. पतीचा आधार घेऊन अंबा कशीबशी उभी राहिली होती. थोडीशी भानावर येताच ती म्हणाली, बाळा, हे बोलण्यासाठीच का जन्मल्यापासून तू आजपर्यंत मौन पाळून होतास? थोड्याच वेळापूर्वी तुझ्या तोंडून वेदऋचा ऐकल्या. वाटलं की आता यापुढे तुझ्या तोंडून या घरात सातत्याने वेदघोष होईल व तो ऐकून माझे कान धन्य होतील. पण तू तर आमची निराशा करण्याचा निश्चयच करून बसला आहेस. नको रे असं करूस. एकुलता एक मुलगा तू आमचा. आमच्या वृद्धपणी आम्हाला सांभाळण्याची जबाबदारी तुझीच आहे ना. बाळा, असा निर्दय होऊ नकोस, अविचार करू नकोस. तू येथेच राहून खूप विद्याभ्यास कर. तुझ्या शिक्षणासाठी तुझ्या इच्छेनुरूप तू म्हणशील तशी व्यवस्था तुझे पिताजी करतील. हा हट्ट सोडून दे. असे म्हणून दुःखावेगाने ती हुंदकी देऊ लागली. तिला उभे राहणेही अशक्य झाले. ती माधवच्या आधाराने खाली बसली. नरहरी पण तिच्यासमोर बसला व म्हणाला, आई, तुला कसे समजावू? मला गेलेच पाहिजे. इतरांप्रमाणे संसार करत घरी राहण्यासाठी हा माझा जन्म झालेला नाही. जीवनाच्या या छोट्याशा चालीत मला पुष्कळ काही करायचे आहे. ते करण्यासाठी मला गेलेच पाहिजे. मी घरी राहून ते कसे शक्य होईल? मी गेल्याने तुम्ही निराधार होणार असे स्वप्नातसुद्धा वाटू देऊ नका. तो शंभू महादेव तुमचा चिरंतन आधार आहे. त्याच्या कृपेने तुम्हाला आणखी 4 पुत्रे होतील व ते तुमची मनोभावे सेवा करतील. माझ्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवा. माझे शब्द खोटे होणार नाहीत. तू तर पूर्वजन्मापासूनच त्या दयागन शंभू महादेवाचे नित्यपूजन करत आहेस. तो तुला कधीच दुःखी कष्टी करणार नाही. असे म्हणून नरहरीने आपला उजवा हात मातेच्या मस्तकावर ठेवला. तो हाताचा स्पर्श होताच मातेस आपल्या पूर्वजन्माचे स्मरण झाले व नरहरीच्या जागी प्रभू श्रीपाद श्रीवल्लभ तिला दिसू लागले. तिला कुरवपूरच्या नदीकाठचा तो प्रसंग स्पष्ट दिसू लागला. तिचे नेत्र आनंदाने फुलून आले. मुखावर पसरलेल्या दुःखाच्या चिंतेच्या दाट छायांचा आता मागमूसही उरला नव्हता. तिची खात्री झाली की प्रभू श्रीपाद श्रीवल्लभांनी तिला आपली माता होण्याचे परमभाग्य देऊन गेल्या जन्मी दिलेला तो वर त्यांनी पूर्ण केलाय. नरहरीकडे पाहण्याची तिची दृष्टीच बदलली. ती उमजली की हा मुलगा लौकिक अर्थाने जरी आपला असला तरी पूर्णार्थाने तो विश्वाचा आहे. मनोभावे वंदन करून तिने नरहरीचे चरणद्वय भक्तिप्रेमाने धरले. नरहरीला तिच्या अंतरीचा प्रत्येक विचार कळत होता. त्याने दिसलेल्या प्रकाराची वाच्यता करू नकोस असे तिला सांगून लागलीच तिच्या मस्तकावर पुन्हा एकदा आपला हात ठेवला. हा दुसरा स्पर्श होताच तिला झालेली पूर्वजन्मीची स्मृती आता विस्मृतीत ढकलली गेली. पुढे नरहरी मातेस म्हणाला, आई, तू ज्ञानी आहेस. तुला म्हणून सांगतो, याची वाच्यता कोणाकडे करू नकोस. मी संन्यासी यती म्हणून या जगात वावरणार आहे. संसारासाठी माझा जन्म झालेला नाही.
सगळ्या तीर्थक्षेत्री संचार करणे मला अत्यावश्यक आहे. तेव्हा आता निरोप दे. पूर्वजन्मीची स्मृती विस्मृतीत ढकलली गेल्याने मातेचे मन पुनश्च मायामोहात गुरफटून गेले. पुत्राची व आपली ताटातूट व्हावी हे काही केल्या तिच्या मनाला पटेना. तेव्हा ती म्हणाली, बाळा, मला अशी रडवत ठेवून जाण्यात तुला सुख वाटत असेल तर तू जरूर जा. निदान तू तरी सुखी झालेला दिसशील. आमचे काहीही हो, तुझ्या सुखासाठी धडपडणे हेच आमचे ध्येय. पण एकदा विचार कर, 4 पुत्र होतील तेव्हा होतील. आज जरी तुझ्याविना कोणी नाही, ही सत्यस्थिती आहे. शिवाय संन्यास हा चतुर्थाश्रम आहे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम व वानप्रस्थाश्रम या तिघांचे योग्य पालन करता करता वैराग्य विरक्ती यांची मनपूर्वक ओढ लागल्यावर संन्यासाश्रमात पदार्पण करावे. हा तर धर्मादेश आहे. तुझा हा निर्णय धर्मशास्त्राविरुद्ध आहे असे तुला नाही का वाटत? यावर नरहरी म्हणाला, आई, या सर्व आश्रमांचा क्रम पार करून संन्यासाश्रमात जाण्यासाठी व त्या संन्यासाश्रमात काही लोकोपयोगी काम करण्यासाठी दीर्घकाळ जगण्याची खात्री पाहिजे. मानव प्राण्यासह प्रत्येक प्राणी जन्माला येतो त्या क्षणीच त्याच्या गळ्यावर अदृश्य असा मृत्यूचा हात ठेवलेला असतोच. तो हात केव्हा, कोठे, कशा अवस्थेत, परिस्थितीत आवळला जाणार आहे हे तो हात ठेवणाराच जाणे. मानवाला हे कधी कळलेले नाही व कधी कळणारही नाही. तेव्हा हा फास आकस्मिकपणे आपली इच्छा असो वा नसो आपल्या न कळत बिनबोभाटपणे आवळला जाणार आहे याची जाणीव प्रत्येकाने सातत्याने ठेवली पाहिजे. मृत्यू किती समीप आहे वा दूर आहे हे कोणी सांगू शकणार नाही. यास्तव मिळणारा प्रत्येक क्षण मोलाचा आहे. पुढच्या क्षणाची खात्री नाही. अशा परिस्थितीत मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा आत्मोन्नतीसाठी पुरेपूर उपयोग करून घेणे हे शहाणपणाचे नाही का? आज नको उद्या अथवा ते करण्याची ही वेळ नाही. पुढे करता येईल असे म्हणणाऱ्यांकडून कधीच काही घडायचे नाही व मृत्यूच्या अकस्मात पडणाऱ्या वज्रपंजाखाली ते गडप झालेले आढळतील. ते पूर्ण सत्य आहे. तेव्हा जे काही करायचे ते अगदी याच क्षणापासून विनाविलंब केलं पाहिजे. जीवन ध्येयच ते असले पाहिजे. येणारा प्रत्येक क्षण हा मृत्यूचा आहे हे जाण ठेवून व त्या मृत्यूचे भय न बाळगता हाती पडलेला प्रत्येक क्षण ध्येयपूर्तीसाठी वापरणे हाच पुरुषार्थ आहे. जीवनाचे सार्थक यातच साठवलेले आहे. तेव्हा माते, तू नश्वर देहाचा मोह सोड, मायामोह दूर कर व कृपया मला अनुज्ञा दे. माता म्हणाली, बाळा, तू म्हणतोस ते सर्व खरे आहे, बरोबर आहे. कळतं पण वळत नाही अशी माझी स्थिती झाली आहे. पुत्रप्रेमाने माझे मन वेडे झाले आहे. असे म्हणून ती बोलायची थांबली व तिने मनात असा विचार केला की आजचा हा प्रसंग काहीतरी युक्तीने पुढे ढकलला पाहिजे. कोणी सांगावे, वेळ जाता जाता बाळाचे विचारही बदलतील. पण आजचा हा प्रसंग टाळूयात. या निर्णयाप्रत येऊन ती नरहरीस म्हणाली, नरहरी, माझी अखेरची तुझ्या पायी एकच विनवणी आहे बघ. मातेची दीन होऊन केलेली ही मागणी फेटाळू नकोस. मला 4 पुत्र होतील व त्यांचा आधार मिळेल हे तूच सांगितलं आहेस. आज तुझ्या विना एकही पुत्र नाही हेही तुला दिसते आहे. तेव्हा मला आणखी 1 पुत्र होईपर्यंत तू थांब. तेवढा धीर धर. 1 पुत्र झाल्यावर आम्ही तुला अवश्य जाण्याची परवानगी देऊ. यावर नरहरी म्हणाला, आई, ठीक आहे, मी माझा शब्द पाळीन, तू तुझा पाळ. तुला एकच काम, 2 पुत्र झाल्यावर मी जाईन. तोपर्यंत थांबेन. झाले ना तुझे आता समाधान? मातेने यावेळी शब्दांनी उत्तर न देता त्याला आपल्या उराशी कवटाळले. त्याच्या मस्तकावर आनंदाश्रूंचा वर्षाव केला. अशा प्रकारे त्या प्रसंगावर पडदा पडून पुन्हा निर्भेळ आनंदाचा प्रत्यय सर्वांना आला. सुखातून दुःख व दुःखातून सुख जन्म होत असतो याचे प्रत्यंतर सर्वांस मिळाले. आता नरहरी घरीच वेदाभ्यास करू लागला. काही महिन्यातच त्याच्या ज्ञानशक्तीचा प्रत्यय सर्वांस येऊ लागला. परिणामतः गावातले व इतर ठिकाणचे पंडितही वयाचा अभिमान न बाळगता त्याच्यापाशी बसून शास्त्राभ्यास करू लागले. त्याच्या कीर्तीचा डंका दूरदूरच्या गावीही वाजू लागला. होता होता वर्षभरातच अंबा पुन्हा गर्भवती झाली. त्यावेळी तिने जुळ्या पुत्रास जन्म दिला. अंबा माधव यांना आनंद झाला. नरहरीचा प्रत्येक शब्द पूर्णत्वाने खरा होतो याची पुन्हा प्रचिती आली. नूतनागमन केलेल्या या पुत्रद्वयास 3 महिने होताच तो ईश्वर स्वरूप नरहरी आपल्या मातापित्यांसमोर हात जोडून उभा राहिला व म्हणाला, हे दोन्ही पुत्र
पूर्णायुषी होतील. यानंतर आणखी 2 पुत्रांना जन्म देऊन तुम्ही एका कन्येस जन्म द्याल. तुमची इच्छा त्या शंभू महादेवाने पूर्ण केली आहे. मी माझे वचन पाळले. आता माझ्या प्रयाणास अनुज्ञा देऊन तुम्ही तुमचे वचन पाळा. नरहरीचे हे बोल ऐकून त्यांना पूर्वीप्रमाणे दुःख झाले नाही, कारण त्या वर्षभराच्या त्याच्या म्हणजेच त्या प्रभूच्या सहवासात त्यांची मनोवृत्ती पूर्णपणे पालटली होती. तो एक ईश्वरी अवतारच आहे हे त्यांना पूर्णपणे पटले होते. त्याच्या प्रत्येक कृतीने ते जाणवत होते. तेव्हा त्यांनी त्यास भक्तिभावाने वंदन केले. माता म्हणाली, बाळा, तू तर देवच आहेस. तुझ्या इच्छेबाहेर आम्ही जाऊ शकत नाही. आम्ही मोहापोटी तुला सामान्य पुत्राप्रमाणे वागवले. तुझ्यावर वेळप्रसंगी रागवलो, रुसलो. या आमच्या सर्व प्रमादांबद्दल आम्हास क्षमा कर. तुझ्या प्रयाणाच्या आड आम्ही येऊ शकत नाही, कारण विश्वकल्याणार्थ तुझा हा अवतार आहे. तुझ्या अशा जाण्याने तुझ्या देवस्वरूपी दर्शनाच्या आनंदास आम्ही मुकणार याचा खेद आम्हाला होतो आहे. यावर श्री प्रभू म्हणाले, ज्यावेळी आत्यंतिक भावाने तुम्ही माझी आठवण कराल त्यावेळी मी तुमच्यासमोर उभा असलेला दिसेन. तुम्ही आयुष्यभर सुखी व्हाल व अंती मोक्षपदी आरूढ व्हाल. 30 वर्षांनी मी तुमच्या भेटीसाठी येथे येईन. आता मी बदरिकावनास जात आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मातापित्यास वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेऊन नरहरीने घराबाहेर पाऊल टाकले. गावातील आबाल वृद्ध स्त्री पुरुषांना त्याच्या प्रयाणाची बातमी समजलीच होती. त्या देवाला वंदन करण्यासाठी, त्याचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षरशः सर्व गाव अंबामाधव यांच्या दारी जमला होता. त्या गर्दीतून वाट काढता काढता नरहरीस नाकी दम आला. या लहान वयात तपश्चर्येस जाणाऱ्या त्या बाळाचे व अशा ईश्वरस्वरूपी बाळास लोककल्याणार्थ अनुज्ञा देणाऱ्या त्या मातापित्यांचे कौतुक करण्यास गावकऱ्यांना शब्दसंपत्तीही अपुरी पडू लागली. सीमेवरून लोक परत फिरू लागले, पण अंबामाधव यांची पावले तेथेच स्थिरावली. मार्गक्रमण करत असलेल्या आपल्या प्राणप्रिय पुत्राच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे ते टक लावून पाहत होते. पुत्राने सहज मागे वळून पाहिले. मातापिता अजूनही उभे असलेले दिसताच तो परत फिरला. त्यांच्यापाशी येऊन त्यांना त्रयमूर्ती श्री दत्तात्रेयाच्या स्वरूपात आपले दर्शन दिले व आशीर्वाद देऊन घरी परतण्यास सांगितले. ती परमेश्वराची आज्ञा मानून अंबामाधव परत फिरले व नरहरी झपाट्याने आपल्या पूर्वनियोजित मार्गास लागला. अध्याय 5 इथे संपला. श्रोतेहो, इथून पुढे सगळ्या कथा खूप सुरस आहेत, सुंदर आहेत. त्याचा लाभ तुम्ही घ्या. श्री गुरुदेव दत्त.